चला पंचांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या। धन्यवाद, थँक्यू सो मच। मनापासून धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, ज्यांचा आवाज पूर्वार्धामध्ये आपण ऐकताय। बदलापूरचा वेलवेट व्हॉइस, अर्थातच बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ बदलापूर समालोचक समिती अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर आमच्यासोबत समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत। या दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू, मनापासून धन्यवाद देऊया। सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून कार्यक्रम पार पडतोय। कबीर स्मृती चषक 2025 चा हा थरार दुसरा रात्रीला सुरुवात झाली आहे आणि या पोल मधील महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होतीये। मित्रांनो, बरोबर 8:07 पहिला चेंडू पडेल आणि जसा पहिला चेंडू पडेल वेळ काउंटडाऊन केला जात आहे। निश्चितच ऑफिशियल टीम कडनं आणि पंचांच्या माध्यमातून वेळ काउंटडाऊन होतोय। सामन्याला सुरुवात होतीये बिग फाईट मॅच। एकाच परिसरातील दोन दादा टीम क्रिकेटच्या पटलावरती ज्या दोन संघांनी आपल्या नावाची छाप सातत्याने सोडली आणि आज मितीला आपण पाहत असाल क्रिकेटच्या मंचावरच्या दोन दादा टीम झुंजतायत। मान्यवर जयजी कतोरे सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि या सामन्याला होतीये सुरुवात। डीके सर आणि त्यांच्या साथीनं योगीराजजी बुटेरे सर यांचा हिरवा कंदील येईल आणि मॅचला होईल सुरुवात। बिग फाईट मॅच शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना एसबीसीसी उमरोली या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबल्याला सुरुवात। पहिलाच बॉल, गोलंदाज तयार। साहिल लोंगलेचा पहिलाच बॉल, जबरदस्त फटका। 100% कमिटमेंट मैदानावरती पाहायला मिळाली, मात्र फिल्डरला बीट करून कव्हरच्या बाहेर चेंडू सरळ सीमा पार। पहिल्या चेंडूवर पहिला वार, चौकार। कडक पाहायला मिळेल हा सामना, अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल, कारण टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरच्या या परिसरातील दोन दादा महासत्ता मैदानाच्या आतमध्ये झोंचतायत। एका बाजूने एसबीसीसी उमरोली साहिल लोंगले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय आणि स्ट्राइक एंडवरती कल्पेश साळुंकेला आपण पाहिलं। पहिल्या चेंडूवरती पहिला वार, 4 धावा येत आहेत। सुरुवात झाली आहे दर्जेदार अटॅकिंग। यावेळेस लगेचच कमबॅक केलंय, बॅक टू द बॉलर खेळलाय साहिल लोंगले। चेंडूचा ताबा घेतोय, चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं, कुठल्याही प्रकारची धाव नाही, घाई गडबड नाही, अडवलं आणि निश्चितच शून्यावरती समाप्त केलं। चौकार आला, त्यानंतर लगेचच कमबॅक केलं साहिल लोंगलेनं। संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतं। यावेळेस पहा डेलिकेट टच, फटका चांगला पाहायला मिळेल। डीप पॉइंटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडून फेक होईल, तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होतीये। सीमारेषेवरती सुंदर फिल्डिंग आणि थ्रो सुद्धा अगदी वेळेवरती रॉकेट थ्रो। सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत कल्पेश साळुंकेच्या माध्यमातून। सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। चौकार आला, त्यानंतर निर्धाव। साहिल लोंगलेच्या विरोधात जास्त वेळ आक्रमण करणं निश्चितच कठीण आहे हे जाणलं आणि इथं एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे। स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकवरती अभि देवघरेला आपण पाहताय। निश्चितच दोन दर्जेदार ताकदवर बॅट्समन मैदानावर। समोरून साहिल लोंगलेचं आव्हान, समोर खेळतायत, मिड ऑन वरती फिल्डर आहे, सुंदर फिल्डिंग थ्रो सुद्धा येतोय, मात्र कॉलिंग चांगलं होतं, एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन सुंदर झालं आणि निश्चितच एक सिंगल धाव कंप्लीट करतायत। वेगवान रनिंग बिटवीन द विकेट, निश्चितच एकमेकांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन कॉलिंग केलं आणि एका धावेला या ठिकाणी कंप्लीट केलं। स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 6 या आकड्यावरती। 6 विदाउट लॉस, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। शांत, संयमी आणि अभ्यासपूर्ण सुरुवात या ठिकाणी देत असताना स्ट्राइक वरती कल्पेश येतोय। यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर साहिल लोंगले चेंडूचा ताबा घेतोय, निर्धाव येतोय, सुंदर गोलंदाजी। डॉट येतोय, यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं कव्हरला, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत, चेंडूला पकडून फेक करतील। सिंगल एक धाव येते। षटक क्रमांक पहिला आपण पाहताय। निश्चितच पहिल्या षटकाच्या सुरुवातीला चौकार आला, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सुंदर कमबॅक केलं साहिल लोंगलेनं
आपल्या नावाला निश्चितच साजेशी गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. शांत संयमी सुरुवात, बिनबाद 7 धावा धावफलका. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून कबीर स्मृती चषक 2025. आज कबीर मित्र आपल्यामध्ये नाही आहे. निश्चितच त्याच्या आठवणीमध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली आहे, एन्जॉय करतोय. कबीर यांचे मोठे बंधू संस्थेचे खजिनदार मान्यवर अभय राजदत्त सोनवणे साहेब या मंचावरनं क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मॅचसाठी निश्चितच वेळ आपल्यासोबत घालवत आहेत. आपलं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या अंती धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत 7 धावा. कल्पेश आणि आभी ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये शांत आणि संयमी अभ्यासपूर्ण सुरुवात या ठिकाणी झाली आहे, कारण साहिल लोंगलेसारखा गोलंदाज समोर असताना निश्चितच धावा बनवणं नेहमी कठीण राहिलंय. 7 धावा जमवल्या सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव इथं सुद्धा कंप्लीट करतायत. सिंगल एक धाव येईल. स्कोअर कार्डवरती थोडीशी वाढ होतीये. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 8 विदाउट लॉस. निश्चितच मोठे फटके मारायला मिळत नाही, त्यावेळेला सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करत असताना पाहायला मिळत आहेत. संयमी बॅटिंग करतायत. एक सिंगल आली आहे. स्कोअर कार्ड पुढे सरकलं. यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू हलक्या हातानं त्या ठिकाणी गलीमध्ये खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडून फेक करतोय. निर्धाव चांगल्या पद्धतीचं अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. दर्जेदार गोलंदाजी अटॅक एसबीसीसी उमरोली या टीमकडे आहे. निश्चितच षटक पहिलं आपण साहिलचं पाहिलं, त्यानंतर गणेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून एक वेगवान तेज तरार गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट येतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस मिस टायमिंग, बॅटची एज, विकेटच्या मागे झेलची संधी. विकेट किपरनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज आभी देवगरेचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. करूयात. अतिशय दर्जेदार आणि नियोजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. अर्थातच सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून कला, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय या सर्व आघाड्यांवरती भरपूर मोठी कामगिरी तुम्हाला बदलापूर परिसर आणि या संपूर्ण ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्यभर पाहायला मिळतीये. त्यांच्या एकंदरीत उपक्रमांची चर्चा होत राहील. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिला झटका मिळालाय. अभि देवगरे मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी कट केलंय, त्या ठिकाणी फिल्डर आहे. बीट करून सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू सो मच. चौकार येतोय. कुशल गुरवच्या बॅटमधनं आल्या आल्या 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पहा फॉलिंग स्वीप. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अगदी पडून धडपडून खेळलेला फटका. सिंगल येते, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतं ते 13 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकात आपण आहोत. मध्येच एक चौकार आला, त्यानंतर लगेचच चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना गणेशला आपण पाहताय. चांगल्या वेगवान दर्जाची गोलंदाजी गणेश. राईट मोर द विकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. पकडला आणि डायरेक्ट हिट सुद्धा केलाय. पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. बाल बाल बच गए. अतिशय चांगलं क्विक ॲक्शन. चेंडूला पकडलं, डायरेक्ट हिट सुद्धा केलं होतं गणेशनं. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी पाहता पाहता संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावफलकावरती आहेत 13 धावा.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान, शिवजयंती उत्सव, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे असंख्य कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला या परिसरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. मनापासून कौतुक करूया. इथं पहा ओरपी चेंडू, फटका चांगला खेळलाय, जबरदस्त आघात, जसा बॅट वरती आला 6 धावांची मुहूर्तमेढ रोवली होती. लॉंगॉनला पार करत असताना सरळ चेंडू सीमा पार. सिंगल आली आहे धावफलकावरती. एका धावेची मदत, 20 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच पुल केलाय, फटका चांगला, लाजवाब, बेधुंद तडाखा, पुलचा पॉवरफुल अंदाज मैदानात पेश केलाय. कुशल गुरव ऑन कल्पेश साळुंकेच्या बॅटमधनं हा षटकार. एक षटकार कुशलच्या बॅटमधनं, एक षटकार कल्पेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. स्कोर कार्डला वेगानं पुढे सरकवत आहेत. निश्चितच जबरदस्त बॅटिंग करत असताना ही जोडी टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडतायत. निश्चितच मैदानावरती नावाजलेले गेलेले हे 2 खेळाडू संघासाठी डाव सावरत आहेत, धावा सुद्धा बनवत आहेत. इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत पुन्हा सिंगल धाव. जेव्हा संधी मिळते त्यावेळेला लगेच चौकार षटकार, त्यानंतर संधी मिळाली नाही तर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. एक सिंगल आली आहे धावफलकावरती, पुन्हा वाढ होतीये. स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. तिसरं षटक साहिल लोंगलेवरती आक्रमण चढवलंय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर सीमा रेषेवरनं येईल, पकडून फेक करेल. पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली बॅटिंग, गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं. असं वाटलं मिस टायमिंग आहे, मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 29 या धावासंख्येवरती. 29 ऑन द बोर्ड. अभि लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर कुशल आणि कल्पेश यांनी एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी मैदानावरती रचली आहे. ओमकारजी शिंदे साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. अर्थातच शिवशक्ती कडाव त्यांना फाईट देत आहेत उमरोली. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवायचंय, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. त्या ठिकाणी लॉंगॉनवरती फिल्डर होता, त्यानं पकडून फेक केली. एक सिंगल आली आहे. आता मात्र धावांचा वेग वाढलाय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती जोडल्यात 30 धावा. ओमकार शिंदे प्रस्तुत, शिवशक्ती कडाव. दुसरी रात्र या ठिकाणी आपण पार पाडतोय. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. शिवशक्ती कडाव संघानं 30 धावा जमवल्या. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट संघाला मिळालाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न कल्पेश आणि कुशल या जोडीचा असणार आहे. कबीर स्मृती चषक 2025चा हा थरार, अर्थातच बदलापूरची एव्हरग्रीन क्रीडानगरी जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती चाललेला हा सोहळा, या क्रीडानगरीमध्ये चाललेला सोहळा. अर्थातच यापूर्वी आपण मॅच पाहिली मयूर ग्रुप बदलापूर, ज्या संघानं पुढच्या फेरीमध्ये धडक मारली आहे. प्रतीकजी पिसेकर आणि विशेष मयूरदादा पिसेकर यांनी बनवलेलं, घडवलेलं आणि त्यांच्या मालकीचं असणारं हे हक्काचं मैदान बदलापूरकरांसाठी नेहमीच खुलं असतं. बदलापूरकरांसाठी आणि या परिसरातील क्रिकेटसाठी निश्चितच सोन्याचे दिवस आणणारी ही क्रीडानगरी. मनापासून कौतुक करूयात मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर साहेबांचं. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. धावफलकावरती 30 धावा जोडल्यात. कल्पेश आणि कुशल ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. षटक क्रमांक 4ला होईल सुरुवात. निश्चितच इथून विचार करावा लागेल. SBCC उमरोली संघाच्या कर्णधार आणि ते कमबॅक करणं गरजेचं आहे. साहिल लोंगले सारख्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक यावेळेस पाहायला मिळाला. चौथं षटक सुरू झालंय. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळला, हलक्या हातानं कव्हरला. त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला फार कमी मिळेल या मॅचमध्ये. दोन्ही संघ काटेकी टक्कर देताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ ताकदवर खेळ मैदानात दाखवताना पाहायला मिळतील.
दोन्ही संघ आपली ताकद 100% मैदानावरती दाखवतील. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू 2 धावा येत आहेत. स्कोअर कार्डवरती एकंदरीत आपण पाहिलं तर 32 धावा. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक नेहमीच उमरोली टीमकडे राहिला आहे या वर्षीच्या हंगामात आणि या अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर उमरोली संघाची ताकद राहिली आहे गोलंदाजी आणि त्यांच्या गोलंदाजीवरती काउंटर अटॅक. जबरदस्त बॅटिंग करत असताना अजून एक चौकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव इन्फॉर्म बॅट्समन कुशलच्या बॅटमधनं 4. चार धावा येत आहेत. 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड अजून वेगानं पुढे सरकलं ते 36 या धावासंख्येवरती. 36 ऑन द बोर्ड. एक गडी बाद 36 धावा. पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा पुन्हा खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतायत. सेन्सिबल क्रिकेट. जशी संधी मिळतीये लगेचच दुसऱ्या धावेसाठी सुद्धा तयार असतात. सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल येईल धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकतं ते अजून एका धावेनं. 37 ऑन द बोर्ड. चौथं षटक चालू आहे. गोलंदाजी करतोय हर्षल. चौथ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 3 षटकांमध्ये 30 धावा. त्यानंतर चौथं षटक या ठिकाणी चालू झालं. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. इथं सिंगल आली आहे. निश्चितच पहिल्या 3 चेंडूंवरती कुशलनं 7 धावा वसूल केल्या. स्ट्राईक लगेच चेंज करून देतोय कल्पेशच्या हातामध्ये. उर्वरित 3 चेंडूंचा सामना करत असताना कल्पेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतायत. एकमेकांवरती विश्वास, एकमेकांवरती निश्चितच कॉन्फिडन्स दाखवत असताना स्ट्राईक चेंज होतीये. यावेळेस कल्पेशच्या हातामध्ये बॅट येते. गोलंदाजी मार्कवरनं वेगवान हर्षल. षटकातला हा पुढचा चेंडू घेऊन तयार होतोय. SBCC उमरोली आणि त्यांना फाईट देत असताना शिवशक्ती कडाव. 2 मातब्बर टीमच्या दरम्यान द्वंद्व पाहायला मिळतंय. यावेळेस फटका खेचलाय. ताकद किती आहे फटक्यामध्ये. भरपूर ताकद ठोकली आहे. काय बॅटिंग करतायत. जबरदस्त इनसाइड आउटचा क्लास मैदानात पेश केलाय. बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. षटकार. त्रेचाळीस या आकड्यावरती. 43 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर बॅटिंग करत असताना मैदानावरती कल्पेश आणि कुशल ही जोडी आपण पाहताय. बॅटिंग करतोय कल्पेश. स्ट्राईक एंडवरती षटकार आलाय. यावेळेस चांगला चेंडू आतमध्ये घेतलाय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव येतोय. अजून एक चांगला चेंडू डॉट येतोय. सेकंड इनिंगमध्ये धावा चेस सुद्धा करायच्या आहेत. इथं चेक केलं जाईल. पंचांनी पाहिलं, गुणवत्ता तपासली, सांगतायत वाईड बॉल. अवांतरची खून करत असताना 1 धावेची मदत येईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 44 वरती. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा, 1 गडी बाद. बॅटिंग करतायत कल्पेश आणि कुशल. चांगल्या पद्धतीची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचतायत. एक पार्टनरशिप बिल्टअप केली आहे. इथं चेंडू चेक केला जाईल. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या अगदी जास्त बाहेर जातोय. वाईड बॉलचा इशारा. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. काहीतरी नवीन करून इथं फलंदाजाला थांबवावं लागेल या अनुषंगाने टाकलेला हा चुकीच्या पद्धतीचा चेंडू. एक ऑफस्टिकच्या बाहेर वाईड आणि हा लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल पाहायला मिळतोय. 2 अवांतरच्या धावा. स्कोअर कार्ड पुन्हा थोडंसं पुढे सरकतंय ते 45. यावेळेस मिस टायमिंग. गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न होतोय. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 46 धावा. 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
आपण देऊयात. 4 षटकं संपलेले आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 46 धावा. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय अक्षय. लास्ट ओव्हर. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू. फटका चांगला. दर्जेदार प्रहार. मनगटातल्या ताकदीचा पुरेपूर वापर इथं करत असताना एक्स्ट्रा कव्हरला पार करणारा हा दमदार चेंडू आतमध्ये ड्रॉप झाला. चौकार येतोय. 4 धावा. कल्पेश ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा खेळतोय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या लगत पकडून फेक करेल तोपर्यंत पुन्हा एक सिंगल धाव. चांगला थ्रो. सिंगल. 1 धाव येते. स्कोर कार्ड वरती जोडतायत. धावफलक वेगानं पुढे चाललंय. 50 पार केली. 51 धावा इथं धावफलकावरती जोडल्यात. अक्षय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 4. त्यानंतर एक सिंगल. कल्पेशचा सेन्सिबल खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. त्यानंतर सिंगल घेतली आणि स्ट्राइक कुशलच्या हातामध्ये. उजव्या हाताचे 2 धाकड फलंदाज मैदानावरती चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल. शॉर्ट पिचचा पुरेपूर फायदा उचललाय. पॉवरफुल पुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुल. 6 धावा. श्री गणेश खोनी आणि संग्राम 11 नितळस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नितळस आणि खोनी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. लाजवाब दर्जेदार फटकेबाजी. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्डवरती तब्बल 57 धावा इथं जोडल्यात. शिवशक्ती कडाव ओमकारजी शिंदे साहेबांनी बांधलेली टीम आहे. मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना कल्पेश आणि कुशल. सुरुवातीला अभि आला. 1 धावेचं योगदान देऊन तो जरूर बाहेर गेला. मात्र 50 धावांची अभेद्य पार्टनरशिप दोघांच्या दरम्यान. इथं पुन्हा एकदा फुल टोच. बॉडी लाईन. पुरेपूर फायदा उचललाय. जबरदस्त पिकअप. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर बिग हिट. षटकार. like a wow. 1 more 6. अजून एक षटकार आलाय. 6 धावांची मदत इथं धावफलकाला होतीये. स्कोर कार्ड जर आपण तब्बल पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते 63 या धावसंख्येवरती. 63 ऑन द बोर्ड. 63 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 56 धावांची तुफानी भागीदारी. जबरदस्त पार्टनरशिप. स्कोर कार्ड वरती 63 धावा. याच दरम्यान जय जलेश्वर वाडेगर कल्याण ग्रामीणचा धाकड संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. सिद्धू पाटील सर आमच्यासोबत जोडले जात आहेत.
सर्वे सर्व मालक मयूरदादा पिसेकर यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत सातत्यानं मोठ्या षटकोर बिग हिट, अजून एक मोठा ब्लास्ट षटकार. आणि 76 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय बॅटिंग करत असताना SBCC उमरोली या टीमच्या समोर. मोठी मॅच आणि वैयक्तिक कुशलच्या बॅटमधनं 46 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग केली, त्याचबरोबर कल्पेशनं सुद्धा तुफान बॅटिंग केली. दोघांच्या माध्यमातून भरपूर चांगली बॅटिंग. पूर्वार्ध संपलाय, 75 बनवल्या आणि उमरोली टीमला 76चं लक्ष दिलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी जोडले जातील. एका बाजून आपल्याला पाहायला मिळेल टीम खोनी आणि दुसऱ्या बाजूने फाईट करत असताना नितळस. आजूबाजूच्या परिसरातील दोन अजून दादा टीम आपल्याला पाहायला मिळतील. दोन टीमच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस होतोय. मी मयूरदादा पिसेकर आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. या मॅचसाठी निश्चितच आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन मान्यवर मयूरदादा पिसेकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. या मैदानाचे सर्वेसर्वा, या मैदानाचे मालक आणि या परिसराच्या क्रिकेटचे आधारस्तंभ तरुणांच्या गळ्यातील ताईत मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आणि त्यांची लाडकी कन्या सम्राज्ञी या ठिकाणी आपल्या सोबत. टॉस होतोय, नाणेफेकीचा कौल आपण करतोय. खोनी विपक्ष नितळस. हेड इज कॉल. नितळस टीमनं नाणेफेक जिंकलेली आहे. मयूरदादा विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. नितळस संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. भावा, काय निर्णय घेशील? 5 षटकांची मॅच आहे. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतोय. 5 षटकांची मॅच. मित्रा, थांबायचंय. काय तुझी स्ट्रॅटेजी असणार आहे? अलीकडे स्पर्धा पार पडली, आमदार चषक बदलापूर तुम्हाला लकी राहिलंय. या मैदानावरती कसं राहिलंय तुमचं नशीब आणि कसा खेळ राहिलाय? प्रथमतः या मैदानावरती खेळायला भेटतं हेच एक मोठेपणा आहे. कारण एक स्टेट लेवलचं ग्राउंड आणि विकेट्स वगैरे खूप छान फ्लड लाईट्स. मयूरदादाचं एक बोलाल तर एक समाजसेवाच आहे. हे एक आपल्या लोकल मुलांसाठी वर खेळाडूंसाठी एक खूप सुंदर काम केलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही आयोजकांचा आभार मानतो. नक्कीच नक्कीच. कबीर स्मृतिचषक सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्याविषयी काय सांगाल? आता मी तिथे बसलो तेव्हा ऐकत होतो की दादांचं 2 वर्षाआधी निधन झालं, पण त्यांच्या माध्यमातून ज्या फाउंडेशनतर्फे खूप चांगली समाजसेवा चालू आहे आणि याच्यापुढे अशी राहील असंच चांगलं कार्य करत राहा असं सर्वांना आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच नक्की. टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बॅटिंगचं पाचारण असेल खोनी या टीमला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. मैदानावरती निश्चितच द्वंद्व चालू आहे, बिग फाईट सामना चालू आहे आणि समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल आपण करूयात. मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा. कबीर स्मृतिचषक 2025 आणि समालोचन कक्षामधनं आवाज ऐकायला मिळेल. बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ, व्हॉइस ऑफ जोबेली, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ अर्थातच महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्याला जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. पुढे एकदा जाऊया माझ्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, आपण स्पर्धा पाहतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. कबीर स्मृती चषक 2025 शानदार आणि रुबाबदार पर्व आपण पाहतोय.
सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं चालू असलेला दर्जेदार सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला टीम श्री हर्ष 11 SBCC उंबरोली तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव। दोन संघ या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत। 75 धावा बनल्या गेल्यात आणि आता 76 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये टीम उंबरोली या संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला शरद बुंदाटे आणि आता नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या साथीनं साहिल लोंगले। ISPL मध्ये नुकताच या खेळाडूला आपण पाहिलेले आणि आता सध्या आपण पाहतो ग्रामीण गटातून खेळत असताना स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी आपण पाहतोय। गोलंदाज सज्ज आहेत। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दीतू माळी। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। लेट्स प्ले गेम ऑन। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे। बॉल चाललाय जणू काही शरद बुंधाटे यांनी मॅप लावला होता। बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला। रन्स मिळतील 4। शरदचा पहिला वार चौका। पिसेकर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत। अगदी आपण पाहतो ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने 2 सामने जिंकलेले आहेत। कौतुकास्पद कामगिरी आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न। आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू पिचिंग झाला, संपर्क नाही आहे। शरद थोडेसे नाराज आहेत। कदाचित मागच्याच पटक्याची कार्बन कॉपी पाहायला मिळाली असती ज्या पद्धतीने त्यांनी बॅट ड्रिल केली आहे। चेंडू डॉट आलाय। संघाची धावसंख्या स्थिर 4 या अंकावरती। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडानगरी तुम्ही पाहतायत। पाहता क्षणित प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडांगण आहे। या ठिकाणी आडवा बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतो स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे। शांत ठेवलंय शरद बुंधाटे यांना। खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं नीतू माळीचं। या क्रीडांगणाचा नीतू माळीचा एक वेगळा इतिहास आहे। षटक क्रमांक पहिलं चालू मॅन्डेटरी पॉवर प्ले। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, संपर्क नाही आहे। पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की श्री हर्ष 11 SBCC उंबरोली संघाची सुरुवात तर चांगली झाली आहे द्वितीय सत्रामध्ये आणि 76 धावांचं लक्ष्य असताना जी सुरुवात आता आपण 2 दिवस रात्रीमध्ये आपण आहोत। सुंदररित्या आयोजन करण्यात आलं, नीटनेटकं आयोजन आहे। अध्यक्ष संस्थापक सुनीलजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे। षटक क्रमांक पहिले संपन्न झाले। पहिल्या षटकामध्ये धावफलकापती 12 टोटल अत्यंत चांगली आहे। अगदी आपण पाहतो इथून सुरुवात अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे। ज्या पद्धतीने कल्पेश सालुंके नावाचं वादळ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आलं होतं तसं मात्र वादळ आता मैदानाच्या आतमध्ये आणावं लागणार आहे टीम श्री हर्ष 11 SBCC उंबरोली संघाला। दर्जेदार स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आहे आणि अगदी आपण पाहतोय स्पर्धेचं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी आहे। आणि या ठिकाणी दर्जेदार खेळ या ठिकाणी प्रत्येक संघाचा आपल्याला पाहायला मिळेल। ग्रामीण गटातून खेळत असताना हे 2 संघ राहुल चव्हाण सरांनी अत्यंत सुंदर उल्लेख केला की कर्जत तालुक्याला प्रेझेंट करणारे हे 2 संघ आहेत आणि एका जंगलातील 2 वाघ मॅच तुम्हाला चांगलीच पाहायला मिळणार आहे। शेवटपर्यंत लढत चांगली पाहायला मिळेल कारण या सीझनमध्ये 2 वेळा आमने सामने आले होते आणि आता त्याचा रिझल्ट जर पाहिला तर उंबरोली संघ 2 गुणांनी आघाडीवरती आहे। परंतु आता या मॅचमध्ये 2-1 की 3-0 हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कदाचित ही बरोबरी करण्याचा प्रयत्न सातत्याने शिवशक्ती कडाव संघ सुद्धा करेल। त्यांच्याकडे सुद्धा मातब्बर खेळाडू आहेत। षटक क्रमांक 2 मध्ये आलेत गोलंदाज कुशल गुरव। बदलापूर गावाच्या एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल। लश ग्रीन आउटफील्ड वाडेगर संघाचे सिद्धू पाटील पाहता क्षणी या क्रीडांगणाच्या प्रेमात पडलेत। बॅटची आतली कडा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 अंकावरती। बदलापूरमध्ये जय जलेश्वर वाडेगर संघ भरपूर वेळा खेळला गेला परंतु या क्रीडा नगरीमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा तो कव्हर करतोय।
कुशल गुरव षटक क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेटने. 76 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि आता ते टार्गेट चेस करत असताना आपण पाहतो सलामीची जोडी आहे, चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी आणि आता चांगले फटके त्यांना मारावे लागणार आहेत. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न शरद बुंधाटे, कदाचित असा प्रयत्न या अगोदरच्या षटकात सुद्धा करण्यात आला, संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतोय, कदाचित आपण पाहतो स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारण्यासारखं आहे. जेव्हा जेव्हा दुधारी अस्त्र तुम्ही बाहेर काढता, संपर्क होत नाही, तर मात्र समोर सरळ बॅटने धावा जरूर बनल्या जातील. हे चित्र आहे डगआउटमध्ये, ही चर्चा आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, मागे चालला बॉल, पॉज केलंय, थांबवलंय, मिळेल सिंगल धाव. पहिला डॉट, त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली, या अगोदरच्या बॉलवरती डॉट आणि आता हा पुन्हा एकदा सिंगल. संघाची धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. 76 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. हे टार्गेट या मॅचचं होतं. गोलंदाज सज्ज कुशल, फुल टॉस बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. अभि देवगरे पोहोचलेत, नो मिस्टेक, फलंदाज होईल बाद. आणि आता आपण पाहतोय पहिला धक्का लागलाय टीम श्री हर्ष 11 SBCC उमरोली संघाला. फलंदाज बाद. संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या संस्थेला पुढील सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आपण पाहतोय काही निधी लागत असेल तर प्रत्येक मान्यवरांनी आवर्जून या स्पर्धेला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या सडल हाताने या ठिकाणी मदतसुद्धा करण्यात आलेली आहे. सेवाभावी संस्था म्हणजे महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही तिथे सेवाभावी संस्थेचं नाव नाही. गोलंदाज आपण पाहतोय कुशल गुरव, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, या ठिकाणी आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचा अंपायर सिग्नल बाईट बॉल, अवंतर धाव जरूर मिळेल. ज्युनियर मयूर हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत, भरपूर खुश आहेत. 2 सामने ऑलरेडी त्यांनी जिंकलेले आहेत. आपल्या घरच्या मैदानावरती एक वेगळा इतिहास रचण्याचा प्रयत्न आहे ध्रुवीश 11 बैर ग्रुप बदलापूर संघाचा. आणि बॅटने ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु 2-2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आपण पाहतोय बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. 4 षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू आणि आता दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या मुवमेंटला का होईना परंतु हा चौकार आला. टीमची टोटल आता स्कोर कार्डवरती रोहन भालेराव आम्हाला सांगतायत 19 धावा. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता आपण पाहतोय चांगली फिल्डिंग केली आहे. बुट ऑफला आपण पाहतोय चेंडू बीट करत पुढे चालला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला काय जबरदस्त फिल्डिंग, 100% एफर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि आता वेगवान रीतीने या 2 धावा घेण्यात आल्या. संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय आणि आता विजयासाठी येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी टीम श्री हर्ष 11 SBCC उमरोली संघाला गरज आहे ती 18 बॉल 55 धावांची. बॉल 55 धावांची गरज आहे. याच दरम्यान जांताराजा क्रीडा मंडळ मागी गणेश उत्सव मंडळ बदलापूर गावचे अध्यक्ष जितेश
लिये यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 55 धावांची गरज आहे. 5च्या दिशेने आपण जाणार आहोत. सामना अजूनही बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. जर एखाद्या षटकामध्ये धावा जर आल्या तर मात्र आपण पाहतोय इथून सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो, कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नाही आहे. तुम्हाला तुमचा नॅचरल गेम करावा लागणार आहे. 18 बॉल 55 धावा. संग्राम 11 नितलस हा संघ दाखल झालाय. आपले मनपूर्वक स्वागत या बदलापूरच्या नगरीमध्ये, कारण नुकताच आमदार चषक ही स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. हरीश शेठ धुळे यांची स्पर्धा तुम्ही पाहिली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न होता शरद बुंदाडेचा. फर्स्ट नाही, सेकंड नाही, परंतु थर्ड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केले आहे. आणि आता फलंदाज आला बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टीम श्री हर्ष 11 SBCC उमरोली संघाला लागणारा आणखीन एक मोठा धक्का. दादा मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नामांकित पॅकर म्हणून सुखदेव दादांची ओळख राहिलेली आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न बॅटम पॅडचा मधोमध चालला एसटी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल. सुखदेव दादा मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांनी एक संघ बांधलाय, अर्थातच दीक्षा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघ. सिद्धू पाटील यांचा संघ आहे. शॉर्ट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय, संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. रत्नदीप लोंगले जो खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. सलग लागोपाठचे 2 चेंडू त्याच्या बरोबर डॉट टाकलेत गोलंदाज विक्रांत. तबसंख्या 3. कदाचित आपण पाहतो अंतिम षटकामध्ये उमरोली संघाने तब्बल 29 धावा अक्षयने खर्च केला आणि तिथून धावसंख्येचं टार्गेट हे महाग ठरलंय. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चाललाय. शतक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. पूर्णपणे गोलंदाज त्याचा इम्पॅक्ट टाकत असताना काय जबरदस्त प्रभावशाली गोलंदाजी राहिली आहे या इनिंगमध्ये. वाखडण्याजोगी खेळ. शिवशक्ती कडाव संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीलाच ओपनिंगमध्ये सांगितलं की कल्पेश सालुंक्याने की या क्रीडांगणाशी नातं आमचं फार जवळचं आहे. अनेक रेकॉर्ड्स आम्ही या क्रीडानगरीमध्ये केलेले आहेत. आज सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या समाजमध्ये सर्वाधिक धावसंख्या त्यांनी उभी केली आहे. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. अक्षरशः फलंदाजांना डॉमिनेट केलं जाते. एका पाठोपाठ डॉट बॉलची सांगता होत असताना एक तिरी तर एक मेरी अशी गोलंदाजी आपण करतोय. गोलंदाज विक्रांतला या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, टोळवलंय. बॉल चाललाय डीप मध्ये. तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा हर्षलला मिळतील. आणि आता या 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल स्कोर कार्डवरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये 24 धावा. 76 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे आता विजयासाठी येणारे 12 बॉल तब्बल 52 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त केवळ या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3च धावा खर्च करण्यात आल्या. गोलंदाज विक्रांत याच्या वतीनं पूर्णपणे कमबॅक करणारा निर्णायक षटक त्याने हाताळलंय. आणि आता प्रतिस्पर्धी टीमला या ठिकाणी दुखी वाढवणारं षटक म्हटलं जाईल ते विक्रांतचं. 12 बॉल 52 धावांची गरज आहे. कुठेतरी गौतमजी सोनवणे साहेब आज मॅच आपल्याला बरोबर वेळेच्या आतमध्ये प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. सगळ्या संघांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संधी होती, कदाचित आपण पाहतो एखादं षटक जर महागडं ठरलं
अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता त्यावरती मिळेल एक्स्ट्रा धाव एक 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा मिळतील उमरोली टीमला 2 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये कुशल आलेत, ज्या कुशलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्यावरती पुन्हा एकदा अभि देवगरे संघ नायकाने विश्वास दाखवलाय. कल्पेश सालुंके, अभि देवगरे, कुशल गुरव असे नामांकित खेळाडू शिवशक्ती कडाव संघाकडे. फुल टॉस बॉल पुरेपूर वापर करत असताना फुल टोल वसूल केलाय आणि आता बॉल चाललाय सीमा रेषा पार. अंपायर सिग्नल मॅक्झिमम पॉवरफुल षटकार आणि आता ओव्हर द वेस्ट बीमरसाठी आपण चेक करणार आहोत. हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असणार आहे. लगेचच आपण जाऊया डिसिजन या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम मध्ये. DRS आपण चेक करू. टेक्निकल रूम मधून आपण आमचे तिसरे पंच आम्हाला निर्णय सोपवतील. कुणालजी पेनकर. जर बीमर बॉल असेल तर मात्र गोलंदाज बाद होणार आहे, कारण या अगोदर सुद्धा एक चेंडू तसा टाकण्यात आला होता. पंचांनी त्याला बीमर घोषित करण्यात आला पंचांच्या वतीने आणि आता लगेचच या ठिकाणी बॅटर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला आपण चेक करतो आणि आता लगेचच थोडंसं साईड अँगलने सुद्धा या ठिकाणी तपासलं जाईल. एक्झॅक्टली कमरेपेक्षा उंचीचा चेंडू की कमरेपासून थोडंसं खाली उतरतोय. ॲज इट इज बीमर बॉल आणि आता गोलंदाज कुशलला मात्र हे षटक इथेच थांबवावं लागणार आहे, कारण 2 चेंडू त्याने खराब टाकलेले आहेत आणि आता आपण पाहतोय एकही चेंडू झालेला नाही आहे चौथ्या षटकाचा. धावा फक्त आणि फक्त आपण जर पाहिल्या तर इथून मिळतील या 7 आणि अगोदरच्या चेंडूवरती 2, म्हणजे 9 धावा एकही चेंडू न टाकताना या ठिकाणी मिळाल्यात. ते बॅटिंग करत असताना श्री हर्ष 11 SBCC उमरोली संघाला. टाकण्यात आलेले आहेत. गोलंदाज कुशल गुरव सारखा एक नामांकित गोलंदाज ज्याला मात्र आता गोलंदाजी करता येणार नाही या सत्रामध्ये. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती विश्वास होता अभि देवगरे, कल्पेश सालुंके यांचा आणि आता एक नौका गोलंदाज. जे समीकरण 12 चेंडू 52 धावांचं होतं ते समीकरण तुम्हाला आता पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहतोय समीकरणामध्ये थोडंसं जरूर बदल या ठिकाणी होणार आहे. येणारे 12 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती 43 धावांची. 12-43चं इक्वेशन या मॅचमध्ये असणार आहे. बारा चेंडू 43ची गरज आहे अभि, लक्षात असू द्या, कारण आमच्या स्कोररला सुद्धा गणितामध्ये तब्बल 88 मार्क आहेत रोहन भालेरावला, आणि त्यांनी सांगितले की इक्वेशन प्रॉपर आहे. 12 चेंडू 43 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. यावेळेस पहिला बॉल गोलंदाज आपण पाहतोय दिशेपासून फरकटलेत आणि ते डायरेक्ट हिट. फलंदाज झाला बाद. काही गरज होती का? वाईट बॉल वरती आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटालाय आणि आता रत्नदीप लोंगलेला हे मैदान सोडावं लागणार आहे. थोडंसं मी तर म्हणेन दुर्दैवाची गोष्ट आहे, फलंदाज होईल बाद. रत्नदीप लोंगले.
हे सांगायचे कॉल नसताना काही गरज नव्हती आणि एकनाथ माळी यांनी असे संगीत क्रिकेटवरती काढलेले नाही आहेत मित्रांनो. ज्या ज्या चुका तुम्ही मैदानामध्ये कराल ना त्या त्या प्रत्येक चुकीवरती त्यांच्याकडे एक संगीत आहे. लक्षात असू द्या. काही एकनाथ माळी यांना काही जेव्हा ऐकल्यानंतर असं वाटते की त्यांचे काही सॉन्ग हे डबल मिनिंग आहेत, परंतु काही जे संगीत आहे त्याच्या मागे त्याचा अर्थ देखील सुंदर लपलेला आहे. या ठिकाणी आता मात्र फलंदाज बाद झाला आहे. एकही चेंडू झालेला नाही आहे. अगदी आपण पाहतो 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असताना ती 42 धावांची, परंतु फलंदाज बाद झाला आहे तो रत्नदीप लोंगले. गोलंदाज सज्ज दर्शन. हो, या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक खराब चेंडू दिशेपासून भरकटलाय. कदाचित आपण पाहतोय अभि देवगरेने सुद्धा आता डोक्याला हात लावलाय. गोलंदाज करतायत तरी काय, समीकरण इतकं मोठं असताना आता आपण पाहतो हळूहळू एक्स्ट्रा धावा धावफलकावरती सोडल्या जात आहेत. लेफ्ट आर्मवरती विकेट. हो, आणखीन एक या ठिकाणी चेंडू खराब टाकण्यात आलेला आहे. दिशा गोलंदाजाची खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. आणि आता आपण पाहतो दर्शनने सुद्धा मात्र आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी खराब टाकलेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. 43 धावांची गरज होती 12 चेंडूमध्ये, आता 12 चेंडू गरज असणार आहे ती 40 धावांची, म्हणजे प्रति षटकामागे आता 20 ची सरासरी आहे. जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं तर खऱ्या अर्थाने मध्ये जी चर्चा आहे. आणखीन एक चेंडू या ठिकाणी आपण पाहतो वाईड बॉलच्या हॅट्रिक झाल्यानंतर आता फोर्थ ट्रिक पाहायला मिळते आणि आता 4 चेंडू त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मागचे 6 चेंडू जर पाहिले ना रॉय, तर एकही चेंडू फेर पाहायला मिळाला नाही आहे. 2 चेंडू कुशल गुरवने भीमर टाकले, त्यानंतर त्याच्या जागेवरती नवीन गोलंदाजाला दर्शन त्यांनी सुद्धा 4 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत. म्हणजे अगदी आपण पाहतो एका षटकाचा वेळ मला असं वाटते की एक्स्ट्रा चेंडू टाकण्यातच गेलेला आहे. 39 ची गरज आहे 12 चेंडू मध्ये. स्ट्रायकेटला फलंदाज सज्ज, राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. हो, आणखीन एक बॉल इथे मात्र दिशेपासून भरकटतात. याच कडाव संघाचा इतिहास होता. पालघर जिल्ह्यातील एक संघ जाई आपण पाहिला होता आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव होतं. 6 चेंडू मध्ये एक धाव वाचवली होती, परंतु आता 5 चेंडू या ठिकाणी अतिरिक्त टाकलेले आहेत. वाईड बॉल गोलंदाज दर्शनने, हा सुद्धा इतिहास होऊ शकतो. अनेक रेकॉर्ड्स असतात जे मात्र मोडीत काढले जात आहेत. नवनवीन रेकॉर्ड्स
राऊंड विकेट. हो यावेळेस ऑन साईडला उडवला क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल टीम उमरोली संघाला. फलंदाज झाल्यानंतर थोडीशी डगआउटमध्ये शांतता होती आणि आता बाबेश आणि हर्षलवरती जिम्मेदारी होती, परंतु आता बाबेश सुद्धा अर्ध्यावरती डाव सोडून माघारी परतलाय. दोन्ही टीम कर्जत तालुक्यातील आहेत आणि अगदी आपण पाहतोय कर्जत ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो त्या असोसिएशन अंतर्गत आता बदलापूरच्या नगरीमध्ये हे दोन संघ खेळत आहेत आणि रायगडचा टायगर अर्थात अजय गायकवाड यांच्या वतीनं दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये असणारं हे नाव आहे अजय गायकवाड, त्यांच्या वतीनं शुभेच्छा येतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण 4 मध्ये आहोत. गोलंदाज दर्शनने आता शेवटच्या मोमेंटला का होईना परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या वतीनं केला जातोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला, न्यू बॅटर चेतन. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला बॉल चालला अलॉंग द कार्पेट, एक सिंगल आली आहे, एकच धाव मिळेल. संघाची टोटल पुढे सरकली आहे. 76 धावांचं आव्हान असताना टीमची टोटल 41 वरती आहे. विजयासाठी आपण पाहतो या मागचं इक्वेशन 9 चेंडू आणि आता 35 धावांची गरज आहे. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना सुद्धा पाहिलेले आहेत आणि आता 9 चेंडू बनवायचे आहेत, 35 धावा. लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल बाईट बॉल. खऱ्या अर्थाने आज तर रेकॉर्डच केलाय गोलंदाजाने. गोलंदाज आपण पाहतो दर्शन बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म सिमारा गोलंदाज आहे. कुशल गुरव बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहतो या गोलंदाजाला त्याच्या जागेवरती हाणण्यात आलं. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो समोर खेळत लॉंग ऑफला एक कंप्लीट झाली आहे, एकच धाव मिळाली. शांत क्रिकेट आहे. एखादा मोठा फटका, एखादा अगदी आपण पाहतो चौकार षटकार जर आला ना तर या सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये जरूर श्री हर्ष 11 SBCC उमरोली, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकाच कॅलिबरच्या संघ आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये शिवशक्ती कडाव संघाने 29 बनवल्या होत्या. तसंच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल का उमरोली संघ हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हो या ठिकाणी लाईन चांगली आहे. दर्शन कमबॅक करतायत. जरी हा गोलंदाज दिशेपासून भरकटलाय तरी सुद्धा कमबॅक करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे ही त्यांनी दाखवली आहे आणि एक चांगला चेंडू आता या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज दर्शन, स्ट्राईक एंडला चेतन. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आलेत. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप, एकही धाव या ठिकाणी घेतली गेली नाही आहे आणि आता शेवट या ठिकाणी गोड केलाय तो गोलंदाज दर्शनने आणि आता येणाऱ्या अंतिम 6 बॉलमध्ये गरज असणारे ती टीम उमरोली संघाला विजयासाठी 33 धावांची. शेवटचं अंतिम षटक आणि आता गोलंदाज दर्शन धनावडे. 2 दर्शन. क्षेत्ररक्षक पाहतोय बनतील प्रेक्षक, बॉल चाललाय सीमा पार. क्षेत्ररक्षक पाहतोय बनतील प्रेक्षक, बॉल चाललाय सीमा पार
रन्स बोलतील पूर्णपणे 6 ठोकलाय हर्षलने षटकार. स्टेज जवळ यायचंय, आयोजकांची सूचना येते. हो या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा व्यवस्थित संपर्क नाही आहे आणि आता हळूहळू पूर्णपणे पकड मजबूत केली आहे शिवशक्ती कडाव संघाने. या सीझनमध्ये आता मला तरी असं वाटतं की अभि देवगरे 2-1 असा सामना होईल. आणखीन एक वेळा भेट जरूर होणार आहे. शेवटचा मुवमेंटला यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. बॉल चालला हर्षलच्या पाठमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि आता शेवटच्या 2 बॉलवरती 21 धावांची गरज आहे. कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष अभि देवगरे आणि त्यांना जी दुखापत झाली आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पुढच्या मॅचमध्ये अभि देवगरे इन ॲक्शनमध्ये असतील की नसतील कदाचित आपण पाहणार आहोत. परंतु सध्या तरी ते मॅचचा आनंद घेत आहेत. पूर्णपणे वेल सेट होऊन मैदानावरती दाखल होणार आहेत. आणि आता शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय फटकेबाजी चालू आहे ती हर्षल लोंगलेची. परंतु आता सामना तर दूर गेलेला आहे. तुमचंच देखील कौतुक कारण तुम्ही देखील चांगले खेळलात. एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला जरूर येणार आहे. एका बाजूला संग्राम 11 नितलस आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश अस्लान स्पोर्ट्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता मॅचला जशी सुरुवात होणार आहे परंतु तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काही मान्यवरांचा विशेष सन्मान सुद्धा होणार आहे. परंतु या मॅचचा मॅच डो डाऊट कल्पेश साळुंके ठरतोय.